आज 14 जून आहे. सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे. सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे, सर्व मराठी तमाम जनतेतर्फे, सर्व महाराष्ट्र लोकांतर्फे सन्माननीय राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा इथे व्यक्त करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. काल आम्हाला बऱ्याच मीडिया माध्यमातून आमच्या मित्रांचे फोन आले. कोणतरी एक चंद्रावर राहणारा मुनी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही का बांगड्या भरलेल्या नाहीत. मुळात ह्या वाक्यामध्येच यांची जी महिलांबद्दल असलेली मानसिकता आहे की महिला या कमजोर वर्गाचा प्रतिनिधित्व करतात, ही मानसिकता या मुलींमध्ये आहे आणि तिथेच हा खरा अडचणीचा भाग आहे. कारण यांच्यामध्ये कोणी रणरागिणी महिलाच झाल्या नाही, पण ती मराठी माणसाच्या इतिहासात नाही. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, जिजाऊ आऊसाहेब होऊन गेल्या, झाशीची राणी झाली. त्यामुळे आमच्याकडे वीर महिलांचा एक प्रदीर्घ इतिहास आहे जो यांच्याकडे नाही. त्यामुळे सतत महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणं हे मला असं वाटतं यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरी त्यांनी एक गोष्ट सांगितली की काय पायधुनी आणि मुंबऱ्याला जाऊन काढतात. मला असं वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. जगप्रसिद्ध असं भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं. आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले. त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचं यांना अधिकारसुद्धा नाही. इथे दादरसारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपरसारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंबऱ्यात किंवा पायधुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा. तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा. त्यामुळे असले फुकटचे सल्ले आणि आव्हानं हे देणं मुलींना शोभत नाही. मुळात त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की धर्माच्या नावावर काय करायचं आणि काय नाही करायचं याचं ज्ञान या लोकांना नाही आहे. आम्ही जी कालपासून गोष्ट बोलतोय, जी भोंग्यांच्या बाबत बोललो, तीच गोष्ट याबाबत बोलतोय की प्रत्येकाचा धर्म हा त्यांच्या चार भिंतींमध्ये असला पाहिजे, रस्त्यावर नाही. जी गोष्ट भोंग्यांच्या बाबतीत आहे तीच गोष्ट पट्ट्यांच्या बाबतीत आहे. मला काल अनेक माझ्या जैन हितचिंतकांचे पण फोन आले. ते म्हणाले तुम्ही सांस्कृतिक दहशतवाद कशाला का म्हणालात? पांढरी पट्टी मारली म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद झाला का? माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की माझ्या घरासमोर मला मच्छी मार्केट नको कारण मी मासे खात नाही, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. पॉल्युशनच्या काळात आमचं पॉल्युशन आहे म्हणून तुम्ही मासे खाऊ नका, तुम्ही चिकन खाऊ नका, हे लोकांना सांगणं किंवा हे लोकांना जबरदस्ती करणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. ही आमची सोसायटी आहे, इथे मराठी माणसाला जागा नाही कारण ते नॉनव्हेज खातात, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आम्हाला जे मान्य नाही ते तुम्ही करायचं नाही हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आणि म्हणून मी म्हटलं की सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी आम्ही घालू देणार नाही. कबुतरामुळे सगळ्यांच्या लोकांची हानी होते, सगळ्यांच्या जीवाला हानी पोहोचते, तरीही आम्हाला वाटतं म्हणून आम्ही कबुतराला ओपनवर दाणे खायला घालणार, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. त्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद हा पांढऱ्या पट्ट्यांसाठी सीमित नाही आहे, तर ते आचरणाचे सीमित आहे. मुळात यांच्याकडे कोणीही समाजसुधारक कधीही झालेले नाही. आज जी गोष्ट हिंदू धर्माबाबत आहे, मराठी माणसाबाबत आहे, अगदी तुम्ही जर इतिहासात गेलात तर गोविंद महादेव रानडे, नामदार गोखले, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा महाराज, असे असंख्य समाज, प्रबोधनकार ठाकरे,
असे असंख्य समाजसुधारक होऊन गेले, ज्यांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट आणि अंधश्रद्धाच्या ज्या परंपरा आहेत त्या रद्द केल्या आणि समाज सुधारण्याकडे भर केला. मुळात त्यांच्या धर्मामध्ये आत्तापर्यंत कोणीही समाजसुधारक झाले नाहीत. आमच्या धर्मात सांगितलं आहे की टॉयलेटमध्ये प्रातर्विधी आटपायचे नाहीत, म्हणून आम्ही प्रातर्विधी परातीत करणार आणि बाहेर येऊन टाकणार. हे कुठेही मान्य होऊ शकत नाही. आणि जर ही परंपरा तुमच्या धर्माची असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मामध्ये पण अनेक परंपरा आम्ही सुधारलेल्या आहेत ज्या चुकीच्या आहेत. सतीची सारखी परंपरा होती, आपण सुधारली. जातीय भेदाभेद होता, आपण सुधारलो. त्यामुळे एखादी जर चुकीची परंपरा असेल, एखादी जर अंधश्रद्धा असेल, एखादी जर अनिष्ट रूढी परंपरा असेल तर ती बदलण्यात कुठेही कमीपणा कोणालाही वाटायला नको. हा कुठल्याही धर्माचा विषय असो. पण ह्यांच्याकडे समाज सुधारक न झाल्यामुळे मला असं वाटतं वैचारिक गोंधळ माजलेला आहे. तुम्ही काल या ठिकाणी आंदोलन केलं, आवाज उठवला, त्यानंतर वॉर्ड ऑफिसर यांच्या वतीनं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की पोलिसांना पत्र दिलंय की अशा प्रकारचं कुठे होऊ नये आणि ठिकठिकाणी गस्त वाढवा. हे फक्त वॉर्ड ऑफिसर लेवलला होते. महानगरपालिकेकडून अशी कारवाई होणं अपेक्षित आहे का? बघा, मुळात असं आहे की कायदा असं सांगतो की रस्ता हा पब्लिक प्रॉपर्टी आहे. त्या पब्लिक प्रॉपर्टीमध्ये मला असं वाटतं BNS मध्ये 306 का 308 कलम आहे. त्याच्यामध्ये त्याचं विद्रुपीकरण जर तुम्ही केलं तर त्याचा दंड 20,000 हा महानगरपालिकेने लावला पाहिजे. तो पहिला दंड महानगरपालिकेने हे जे कोणी केलेले आहेत त्यांना लावला पाहिजे, त्यांना नोटीस काढली पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध FIR करा म्हणून पत्र दिलं पाहिजे. पोलिसांनी गस्त घाला हा त्याला उपाय नाही ना. ज्यांनी आता ती पांढरी पट्टी होती त्याच्यावर राखाडी पट्टी मारली, ती काय चांगली दिसते का? नाही दिसत आहे. म्हणजे त्या रस्त्याचं विद्रुपीकरण झालं. मूळ कुठे झाली सुरुवात? पांढरी पट्टी मारल्या. मग ते विद्रुपीकरण ज्यांनी केलं आहे त्यांना दंड नको आकारायला, त्यांना शिक्षा नको व्हायला. पत्र कसली देत आहेत? FIR रजिस्टर करा म्हणून पत्र महानगरपालिकेने दिलं पाहिजे. ही आमची ठाम भूमिका आहे. कुठे ना कुठे या सगळ्याबद्दल नियमबंदी झाली पाहिजे का, की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे? कारण तुमच्यानंतर मुळात नियम आहे. वेस्टर्न सबर्ब्स मध्ये पण खूप ठिकाणी असा रंग आहे, आज गिरगावमध्ये पण पाहायला मिळाला. श्रेयसजी असं आहे, मुळात याच्यात नियम आहे. नव्याने नियमावली बनवायची गरज नाही. रस्ता विद्रुपीकरण करायचा कोणालाही अधिकार नाही, हा नियम आहे. नव्याने नियम कशाला बनवला पाहिजे? जो नियम आहे त्या अंतर्गत कारवाई करा. आम्ही जे सांगतोय ते कायदा काय म्हणतो ते सांगतोय. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आम्ही नाही, पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही आणि कुठला धर्मगुरू नाही. महापालिकेच्याने असं म्हणतायत की संदीप देशपांडे हे काँग्रेसची सुपारी घेतली आहे आणि त्यांनी आम्ही पण काय हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीये. मला असं वाटतं तुम्ही उशीर आला. त्याचं उत्तर मी सुरुवातीला दिलं. तुम्ही की ज्या धर्मगुरूंना असं वाटतं की महिला कमजोर आहे, बांगड्या भरल्याने म्हणजे काय की आम्ही कमजोर नाही असा अर्थ झाला ना. मुळात त्यांच्याकडे रणरागिणी महिलाच झाल्या नाही. त्यामुळे महिलांना सतत दुय्यम स्थान देणारे धर्मगुरू आहेत ते. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर झाल्या, आमच्याकडे झाशीची राणी झाली, आमच्याकडे जिजाऊ आऊसाहेब झाल्या. त्यामुळे आमच्याकडे रणरागिणींची परंपरा आहे आणि आम्ही महिलांना समान दर्जा आम्ही मानतो. आमची आई ही सर्वात श्रेष्ठ आहे असं आम्ही मानतो. पण महिलांना कमीपणा द्यायचा ज्यांची मानसिकता आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं? कालचं जे प्रकरण झालं किंवा काल तुम्ही जी भूमिका मांडली ती नियमात बसणारी भूमिका असताना सुद्धा तुमच्यावर तुम्ही थेट एका धर्माविरोधात मुद्दाम भूमिका घेतला. हे बघा कसं आहे, मुळात मी शिकलेल्या लोकांना उत्तर देतो. हे निलेश चंद्र वगैरे मला वाटत नाही दुसरी पण शिकले असतील. म्हणजे जे लोक सांगतात, काल लॉजिक ऐकत होतो तुम्ही त्या कोणतो जैन म्हणून की काहीतरी पांढरी पट्टी मारल्याने शिवाळ होत नाही. मला यांची शाळा पाहिजे, कुठल्या शाळेत शिकलेत ते, हे कुठल्या शाळेत शिकवतात हे पाहिजे मला. आणि असल्या अशिक्षित लोकांच्या तर्कावर मला प्रश्न विचारावेत. मला वाटतं हेच दुर्दैव आहे. पहिला प्रश्न त्याला विचारायला पाहिजे की बाबा तुझी शाळा कुठली? हिशोब लिहिता आला म्हणजे माणूस शिक्षित होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागतं. त्यामुळे बेपारी लोकांनी बेपाऱ्यांसारखं आल्यात, बेपार करावा, आमच्या नादाला लागू नका आणि सांस्कृतिक दहशतवाद खपून घेणार नाही. पुन्हा एकदा शब्द वापरतोय, सांस्कृतिक दहशतवाद. अजून मी पांढरा जिहाद हा शब्द वापरलेला नाही. ओके.